नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आजचा यक्ष प्रश्न हा आहे की मार्केटची तेजी जी सुरू झाली आहे काही प्रमाणात ती टिकते का मावळते याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि टिकली तर किती टिकते, म्हणजे तेजी वाढत राहते का आहे त्याच जागेला राहून लोक काय होत आहे याचा विचार करत राहत आहेत हे बघायचं. अमेरिकेच्या मार्केटची मिश्र सुरुवात झाली. जॉब डेटा निराशाजनक होता. अर्थव्यवस्थेची गती कमी होईल का काय अशी भीती सगळ्यांना वाटते. जनरल मोटर्सचे शेअर 3%, फोर्ड 2% वाढले. ADP प्रायव्हेट पॅरोल रिपोर्टमधून असं समजलं की फेब्रुवारी 2025मध्ये फक्त 77,000 जॉब वाढले. त्यामुळे जानेवारीला जो 1,86,000चा आकडा होता तो 1,78,000पर्यंत नोकऱ्यांची स्थिती आली आहे. टॅरिफविषयीचा ताणतणाव आहेच आणि जॉब ग्रोथ कमी झाली आहे. त्यामुळे आता सरकार कुठलं धोरण अवलंबत आहे याकडे अमेरिकन लोकांचं लक्ष आहे. भारतामध्ये आपण बघितलं तर 4 जूनला लोकसभा निवडणुकीचे निकाल आले होते. त्या दिवशी मार्केट 21,281 वरनं 21,887 पर्यंत गेलं होतं. जर मार्केटनी 22,500 हा टप्पा पार केला तर 22,800 पर्यंत मार्केट जाऊ शकतं. आता 22,200 आणि 22,050 हे सपोर्ट पकडायचे आणि 22,450 22,500 ह्या रेझिस्टन्स लेवल आपण पकडायचे आहेत. अमेरिकेने मेक्सिको आणि कॅनडा येथून जे ॲग्री प्रॉडक्ट्स येतात त्या ॲग्री प्रॉडक्ट्सवर त्याच्या आयातीवर काही प्रमाणात सवलत द्यायचं ठरवलं आहे. आणि त्याचप्रमाणे मोटारीच्या टॅरिफवर सुद्धा काही प्रमाणात सवलत देण्याची शक्यता बोलली जाते आहे. आज झायडस लाईफ हिच्या डासाटिनिब या टॅब्लेटला USFDA अंतिम मंजुरी मिळाली आहे. या टॅब्लेट्स ब्लड कॅन्सरसाठी वापरल्या जातात आणि हिचं अमेरिकेमध्ये जे मार्केट आहे ते 15,750 कोटी एवढं मार्केट आहे. विप्रोनी टेल्को AI 360 लॉन्च केलेलं आहे. गॅलेक्सी EPC सेवा देण्यासाठी ग्लोबल कस्टमर बरोबर कोलॅबोरेशन केलं आहे गॅलेक्सी सर्फेक्टन्सनी. TCS युरोपच्या वेंटेज टॉवर बरोबर त्यांनी भागीदारी केली आहे. RPP इन्फ्रा चेन्नई मेट्रोपॉलिटन वॉटर सप्लाय आणि सुवरेज बोर्डाकडून 81 कोटीची ऑर्डर त्यांना मिळाली आहे. IOL केमिकल यांना युरोपियन डायरेक्टोरेट फॉर क्वालिटी मेडिसिन्स आणि हेल्थकेअर यांच्याकडून कंपनीच्या एका API प्रॉडक्टला सस्टेनेबिलिटी सर्टिफिकेट मिळाले. आता कंपनी युरोप आणि इतर देशांना हे API
पुरवू शकेल. हे मानसिक आजारावरचं औषध आहे. MSTC तेलंगणा सरकारने सांगितलं की आता 2 वर्षांसाठी त्यांची सगळी ऑफिसं ऑक्शन आणि प्रोक्युअरमेंटसाठी वापरली जातील. GMR इन्फ्रा बर्ड दिल्ली जनरल एव्हिएशन सर्व्हिसेसमधलं 49% शेअर GMRने घेतले. रूट मोबाईल यांनी नोकियाबरोबर भागीदारी केली. सीगल CEIGALL जोधपूर रोमाना भटिंडा बंदी दाबवाली हा 6 लेनचा प्रोजेक्ट त्यांनी वेळेच्या आधी पूर्ण केला आहे. RPP इन्फ्रा स्टॉर्म वॉटर ड्रेन कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टसाठी त्यांना LOA मिळालं आहे, लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स, आणि हे 80 कोटीचं प्रोजेक्ट आहे. ग्रीव्ज कॉटन अमेरिकेतल्या ग्रीव्ज टेक्नॉलॉजी इन्क्लुझिव्ह ही सबसिडियरी त्यांनी स्वेच्छेने बंद केली आहे. जिंदाल वर्ल्ड वाईड कश्यप टेलिमेडिसिनमधला जून एंटरप्राइजेसचा पूर्ण स्टेक घेण्यासाठी त्यांनी शेअर परचेस ॲग्रीमेंट केला. RBI लिक्विडिटी वाढवण्यासाठी 1,00,000 कोटीची ओपन मार्केट ऑपरेशन्स 12 मार्च आणि 18 मार्च रोजी करणार आहे. त्याचप्रमाणे $10 बिलियन फॉरेक्स स्वॅप पण करणार आहे. आज सगळा डेटा भारताच्या दृष्टीने चांगला आहे. क्रूड 69.62ला गेला आहे. डॉलर इंडेक्स 104.28 झाला आहे. डॉलर इंडेक्स जेव्हा कमी होतो तेव्हा मेटलमध्ये तेजी येते. कालपासून मेटलमध्ये तेजी दिसतेच आहे आणि चीनच्या सरकारचं धोरण मेटलसाठी सुधारलं आहे आणि बॉन्ड यील्ड 10 वर्षाचं 4.31 एवढं झालं आहे. सिटी ग्रुपचं असं म्हणणं आहे की क्रूडचा भाव 60च्या खाली सुद्धा येण्याची शक्यता आहे. कॅस्ट्रॉल लुब्रिकंट बिझनेस ते BP कडून घेणार आहे आणि ह्या लुब्रिकंट बिझनेसची 85,000 कोटींची बोली लावण्याची शक्यता आहे. BPचे लुब्रिकंट ॲसेट्स खरेदी करणारे, पण आता सौदी अरामको सुद्धा यामध्ये इंटरेस्टेड आहे अशी बातमी ब्लूमबर्गने दिली आहे. ओम इन्फ्रा उत्तर प्रदेश जल निगमकडून त्यांना 448 कोटीच्या 2 ऑर्डर्स मिळाल्या, म्हणजे दोन्ही ऑर्डर्सची मिळून किंमत 448 कोटी एवढी झाली आहे. आता तेजीत मंदीत कुठले शेअर राहतील? आज मंदीतले शेअर दिले नाही आहेत कारण मार्केटचा मूड तेजीच आहे. पण या शेअरमध्ये वायदे बाजारातली पोझिशन कशी आहे, काही बातम्या याच्यात आहेत का, आणि चार्ट कसे आहेत, या तिन्हीचाही विचार करून हे शेअर देण्यात आले आहेत. तर तुम्ही हे होमवर्क करून योग्य अयोग्य याचा स्वतः निर्णय घेऊ शकता आणि मगच पोझिशन घ्या.
इंडियन हॉटेल सगळे शेअर तेजीतलेच आहेत. इंडियन हॉटेल, JSW स्टील, माझगाव डॉक्स, रूट मोबाईल, MSTC, कॅसरॉल, झायडस लाईफ, NTPC, हिंदाल्को, चोला इन्व्हेस्टमेंट, ॲक्सिस बँक, विप्रो, TCS, CESE, कमिन्स, गोदरेज प्रॉपर्टी, संवर्धना मदरसन, सोना BLW, चेन्नई पेट्रो, लॉरेस लॅब, IOC, नालवा सन्स इन्व्हेस्टमेंट 5,000 रुपयाच्या आसपास शेअर आहे. NALWA, आयशर मोटर, ब्रिटानिया, UPL, GM ब्रिवरीज, RPP इन्फ्रा, IOL केमिकल, हिंदुस्तान झिंक, LIC, रेन इंडस्ट्री आणि स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया. एंजलचा डेटा आला. त्या एंजलच्या डेट्यामध्ये त्यांचा ऑर्डरची संख्या कमी झाली, फंडिंग बुक कमी झालं, SIP रजिस्ट्रेशनसुद्धा कमी झालं, ॲव्हरेज डेली ऑर्डर्स कमी झाल्या, फक्त क्लायंट बेस वाढला. त्यामुळे कदाचित एंजल 1मध्ये मंदी येण्याची शक्यता आहे. तरी पण सावधगिरीने मार्केट करणं आवश्यक आहे. आत्ता काही अंशी मार्केट बदललाय, मार्केटचा मूड बदललाय. या बदलामध्ये तुमच्याजवळ जे कमकुवत शेअर्स असतील आणि ते तेजीत आले असतील तर त्याच्यातून विकून टाकून मोकळे व्हा. म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ स्ट्रॉंग होईल आणि मग पुन्हा मार्केट मंदीत गेल्यावर काळजी कमी करावी लागेल. कायम आपण कमकुवत शेअर काढून टाकायचे आणि स्ट्रॉंग शेअर पोर्टफोलिओमध्ये घालायचे. ज्या ज्या वेळेला संधी मिळेल तेव्हा सतत आपल्या पोर्टफोलिओला बळकटी आणण्याचा प्रयत्न करायचा. पण ही बळकटी आणताना भांडवलाचं रक्षण करायचं आणि भांडवलासाठी वेगळा अकाउंट खोलून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं किंवा ट्रेडिंग करणं याच्यासाठी वेगळे पैसे राखून ठेवायचे. कारण कधी आपल्याला मार्केट संधी देईल हे सांगता येत नाही. कायम भांडवल राखून ठेवणं तरच संधीचा फायदा उठवता येतो. नाहीतर फक्त बघत बसायचं, आपल्या हातात कुठलीही गोष्ट उरत नाही. पण लोन काढून मार्केट करण्याच्या भानगडीला जाऊ नका. बघूया मार्केट काय करतंय. 9:15 ते. नमस्ते.